नागपुरातील हिवाळी अधिवेशनात 18 विधेयक मांडणार, सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाहीत, हे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतंय। भास्कर जाधवांची महायुतीवर टीका, तर पाशवी बहुमत असून सुद्धा सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचाही टोला। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव प्राप्त, योग्य वेळी निर्णय होईल, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माहिती। तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता निवडला जाणार का, याकडे लक्ष। अधिवेशनात महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। तर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यामुळे सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर। धनंजय मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद उमटणार, मुंडेंनी माझ्या घातपातासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा गंभीर आरोप। उद्धव ठाकरे इंडिगोनं फिरत नाहीत, त्यामुळे त्यांना अधिवेशनाला यायला अडचण नाही, अन्य कुणाला अडचण असेल तर आम्ही समृद्धी महामार्ग सुद्धा बांधलाय, फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांना टोला। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतोय, पण चूक केली म्हणून कारवाई होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाइट्स रद्द झाल्या, त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। डीजीसीएकडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस, भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका, सर्व प्रकारावर इंडिगोकडून माफी। तर मुंबई विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द, इंडिगो कर्मचाऱ्यांकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो विमानसेवेवर परिणाम, तर स्पाइसजेट कंपनीकडून आता अतिरिक्त 100 उड्डाणं वाढवण्याचा निर्णय, प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा निर्णय। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। तर कालच्या कार्यक्रमात चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। मुंढवा जमीन गैरव्यवहारातील आरोपी निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू अटकेत, पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तारूनं दस्त बनवून दिल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही कारवाई, बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिकच्या तपोवनात पर्यावरणप्रेमींची मोठी गर्दी, पथनाट्य, कवी संमेलनं, ऑर्केस्ट्रा आणि विविध कलांच्या माध्यमातून वृक्षतोडीला विरोध। नाशिकच्या सप्तशृंगी घाटात गणपती पॉइंटजवळ इनोव्हा दरीत कोसळली, देवदर्शनावरून परतत असताना 6 भाविकांवर काळाचा घाला, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू, तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं आणि हे प्रकरण आता इथेच संपलं, आता पुढे जाण्याची वेळ, सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती। देशातील पिढ्यानपिढ्या आरक्षणाची फळं चाखणाऱ्यांसोबत आरक्षणापासून वंचित राहिलेल्यांना सामना करावा लागतोय आणि याला समानता म्हणायची का, निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचं परखड मत। बॉलिवूड फिल्म मेकर विक्रम भट्ट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात, 30 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात ही कारवाई, इंदिरा IVFचे संस्थापक डॉक्टर अजय मुरडिया यांची तक्रार।